नमस्कार मित्रांनो, द जी.के. झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण ICDS महिला व बालविकास विभाग भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले आहे? महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील पानपिंपळी वनस्पती आणि हरभऱ्याला GI टॅग प्राप्त झाले आहे. कोणता दिवस हा जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजूर केला आहे? 21 डिसेंबर हा दिवस जागतिक ध्यान दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राने मंजूर केला आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. अंडर-19 आशिया क्रिकेट कप 2024चे विजेतेपद कोणी पटकावले आहे? बांगलादेशाने पटकावले आहे. आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? आशियाई क्रिकेट परिषदेच्या अध्यक्षपदी शम्मी सिल्वा यांची नियुक्ती झाली आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाने आयोजित केलेल्या पोषण पाखवाडा 2023चा केंद्रीय विषय काय आहे? बाजरी पोषण सुरक्षेसाठी आधारित पदार्थ. एकलव्य मॉडेल निवासी शाळा कोणासाठी आहेत? एकलव्य मॉडेल निवासी शाळा अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आहेत. महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला खालीलपैकी कोणाकडून निधी दिला जातो? महिलांसाठी वन स्टॉप सेंटर योजनेला निर्भया फंड यांच्याकडून निधी दिला जातो. महिला आणि बालविकास मंत्रालयाने राबवलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष 2022 मध्ये कोणत्या महिन्याच्या 1 तारखेपासून लागू झाले आहेत? महिला आणि बाल विकास मंत्रालयाने राबवलेल्या मिशन वात्सल्य योजनेचे धोरण निकष 2022 मध्ये एप्रिल महिन्याच्या 1 तारखेपासून लागू झाले आहेत. बेटी बचाओ बेटी पढाओ कधी सुरू करण्यात आली? बेटी बचाओ बेटी पढाओ 2015 पासून सुरू करण्यात आले. जिल्हा महिला सहायता समितीचे अध्यक्ष कोण आहेत? जिल्हा महिला सहायता समितीच्या अध्यक्ष जिल्हा प्रमुख आहेत. कोणत्या दिवशी महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला? आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांसाठी राष्ट्रीय पुरस्कार नारी शक्ती पुरस्कार देण्यात आला. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृतीचे कार्य करणाऱ्या टिंबटिंब यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृतीचे कार्य करणाऱ्या तुकडोजी महाराज यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. पीत क्रांती ही संज्ञा खालीलपैकी कोणत्या पिकाशी संबंधित आहे? पीत क्रांती ही संज्ञा तेलबिया या पिकाशी संबंधित आहे. महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ कोणत्या शहरात आहे? महाराष्ट्रातील यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक या शहरात आहे. खगोलशास्त्राच्या संशोधनासाठी प्रसिद्ध असलेली आयुका संशोधन संस्था कोणत्या ठिकाणी आहे? पुणे या ठिकाणी आहे. भारताच्या संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदांमध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे? भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 16 मध्ये नागरिकांना आरक्षणाची तरतूद आहे. सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा भारतातील कोणत्या राज्यात आहे? सिंधू खोरे संस्कृतीचा भाग असलेला कालीबंगा भारतातील राजस्थान या राज्यात आहे. सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते? सोनेरी माकड हे खालीलपैकी मानस वन्यजीवन अभयारण्य या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते.
पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणत्या सिद्धांतात वापरून काढली आहे? पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया हेनरिच सिद्धांतात वापरून काढली जाते. क्रिस्टलोग्राफी ही कोणत्या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे? क्रिस्टलोग्राफी ही स्फटिकांचा अभ्यास या विषयाच्या अभ्यासाशी संबंधित आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान हे असतात. आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिवस 28 ऑक्टोबर या दिवशी साजरा केला जातो. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? भारतीय अंतराळ संशोधन संस्था याचे मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे. बिहू हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? बिहू हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. तेलंगणातील कोणत्या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही? तेलंगणातील वारंगल या जिल्ह्याची सीमा गडचिरोली जिल्ह्याला लागून नाही. महान गायिका लता मंगेशकर यांचे निधन कोणत्या वर्षी झाले होते? महान गायिका लता मंगेशकर यांचे निधन 2022 साली झाले होते. सर्वत्र सारखी परिस्थिती असणे यासाठी खाली दिलेल्या म्हणीतून योग्य म्हण निवडा. योग्य म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. बसला, लिहिले, गेला, पडला क्रियापदाची ही रूपे कोणत्या काळातील आहेत? क्रियापदाची ही रूपे भूतकाळातील आहे. वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून विधी म्हणजे कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा या गोष्टींचा बोध होत असेल तर त्यास टिंबटिंब वाक्य म्हणतात. विद्यार्थी वाक्य असे म्हणतात. खालीलपैकी कोणते समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहे? खालीलपैकी अंथरूण, पांघरूण हे समाहार द्वंद्व समासाचे उदाहरण आहेत. विलासला बक्षीस मिळेल या वाक्याचे साध्या भूतकाळातील रूप ओळखा. विलासला बक्षीस मिळाले. खालीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण कोणते आहे? खालीलपैकी द्विकर्मक क्रियापदाचे उदाहरण आहे आजीने नातीला गोष्ट सांगितली. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.